Hello students. So dear all, आपण आता लास्ट व्हिडिओ ज्या पाहिल्या त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेशन्स पाहिले की कशा पद्धतीनं स्टेशनरी व्हेवचं इक्वेशन बनतं आणि कशा पद्धतीनं स्टेशनरी व्हेव्ज ही बनत असते आणि तिला स्टेशनरी व्हेव्ज का म्हणतो आपण, ठीक आहे ना. कारण की तिच्यामध्ये एक्स ही क्वांटिटी आपल्याला सापडत नाही, म्हणजे तिच्यामध्ये पोझिशनमध्ये चेंजेस होत नाहीत आणि पोझिशनमध्ये चेंजेस होत नाही त्याच्यामुळे आपण तिला स्टेशनरी व्हेव्ज असं म्हणतो किंवा स्टँडिंग व्हेव्ज असं म्हणतो, ठीक आहे. तर ही जी स्टेशनरी व्हेव आहे तर म्हणजे आपण आता दोन प्रकारच्या व्हेव्ज पाहिले ना एवढ्यात. जसं आपण म्हणूया की एक प्रोग्रेसिव्ह व्हेव पाहिली आपण आणि आता ही आधी पाहिली होती लास्ट सेक्शनमध्ये 11च्या आणि ही आता पाहतोय स्टेशनरी व्हेव. अशा दोन व्हेव्ज आपण शिकत आहोत है ना. तर आपल्याला या व्हेवचं इक्वेशन क्लिअर आहे, या व्हेवचं इक्वेशनसुद्धा क्लिअर आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे आज की ही जी स्टेशनरी व्हेव आहे तर ही स्टेशनरी व्हेव्जमध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि काय काय फरक बनेल स्टेशनरी व्हेव आणि प्रोग्रेसिव्ह व्हेव्जमध्ये, ठीक. सो हा कन्सेप्ट हा प्युअरली थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे, ठीक आहे ना. तर या थिअरी कन्सेप्ट असल्याच्या कारणाने मी याला परत बोर्डवर नाही शिकवत आहे, ठीक आहे ना. आणि हा पूर्णपणे आपल्या स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये येणार आहे. स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये येणार असल्यामुळे याला आपण तर आपल्याला या बुकमधूनच बोर्डसाठी प्रिपेअर करायचं आहे. याच्यामध्ये काही फारसे तुम्हाला नीटच्या दृष्टिकोनातून किंवा जीच्या दृष्टिकोनातून पॉईंट्स मिळणार नाही आहेत. सो त्याच्यामुळे आपण याला बोर्ड बुक्समधूनच पाहूया आणि त्याच्यातून काही पॉईंट्स आपण कलेक्ट पण करू आपल्या नीट आणि JEE सारख्या एक्झामसाठी, ठीक आहे ना. सो फारसा सिरियस टॉपिक नसल्याच्या कारणाने आणि खूप सारा थेरॉटिकल पार्ट असल्याच्या कारणाने मी तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा बोर्ड बुकमधूनच शिकवत आहे, ठीक. तर हे मी बोर्ड बुक घेतलं आहे, आता सगळ्यांनी हे घ्यायला पाहिजे फिजिक्सचं स्टँडर्ड 11-12साठीचं. आणि हे बोर्ड बुक काही फारसं महाग पण नाही आहे, ओके. आणि हे कंपल्सरी घ्यावंच लागेल, 193 रुपयाचं आहे. काही मुलं PDF फाईल पण घेऊ शकतात, त्याची काही एवढं विशेष काम नाही आहे. पण मग तुम्हाला तुमची नोटबुक छान करावी लागेल, ठीक आहे ना. तर ही नोटबुक प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला मी बोर्डवर लिहून देतो आहेच आपल्या जेवढ्या टॉपिक्स असतील तेवढे, ठीक आहे ना. तर बघा हे चॅप्टर कसं स्टार्ट झालं आणि काय काय टॉपिक होते. तर सुपरपोजिशन ऑफ वेव नावाने हे टॉपिक्स ह्या चॅप्टरला नाव दिलेलं आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव 6 नंबरचं चॅप्टर आहे. सुरुवातीला काही इंट्रोडक्शन्स दिलेले आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही रीड करू शकता. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह व्हेव्ज कशाला म्हणायचं आणि प्रोग्रेसिव्ह व्हेव्जच्या प्रॉपर्टीज काय आहेत ह्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर ह्या मी घेतल्या नाहीत कारण की मला कंपॅरिझनमध्ये शिकवायचं आहे तुम्हाला स्टेशनरी व्हेव्ज आणि प्रोग्रेसिव्ह व्हेव्ज. सो सध्या आपण हे घेतलं नव्हतं. त्याच्यानंतर टॉपिक आहे रिफ्लेक्शन ऑफ व्हेव्ज. रिफ्लेक्शन ऑफ व्हेव्जमध्ये रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम, ट्रान्सफर व्हेव्जचं रिफ्लेक्शन फ्रॉम रेअर मीडियम, ठीक आहे ना, लॉन्जिट्युडिनल व्हेव्जचं. हे जे असे कन्सेप्ट्स आहेत हे कन्सेप्ट्स इथे क्लिअर करून दिलेले आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवले होते. त्याच्यानंतर सुरू होतं सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्जचं हे इथे बोल्ड अक्षरामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे जे आपण क्लिअर केलेलं आहे. बाकी थेअरी तर खूप सारी दिलेली त्यांनी वाचण्यासाठी, पण मला नाही वाटत ती काही इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि मग नंतर एका एक्झाम्पलसोबत त्यांनी सुपरपोजिशन ऑफ वेव्ज एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. जेवढं काही करायचं काम नाही आहे माझ्यामध्ये, ओके. सो आणि असेलही तर आपण बोर्डच्या एक्झामच्या अगोदर करूया. पण मात्र हा जो टॉपिक आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ज. सो हा टॉपिक त्याच्यामध्ये ही वेव्ह घेतली आपण, मग ही घेतली आणि मग या दोघांचं वेक्टर सम केली आणि मग इथे स्प्लिटिंग वगैरे करून याचा फायनल फॉर्म्युला A=√A1² + 2A1A2 cos phi × A2 हे आपण पाहिलं. याच्या स्पेशल केसेस हे पूर्ण डिटेलमध्ये तुमच्या वहीमध्ये मी लिहून दिलेलं आहे आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. सो IMAX काय असतं, IMIN काय असतं आणि याच्या पुढे पण याचे न्यूमेरिकल कसे सोडवायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे.
तुमचं एक काम आहे, तुम्ही हा क्वेश्चन नंबर 6.1 आणि क्वेश्चन नंबर 6.2 ठीक आहे ना, यांना सेल्फ स्टडी करून पाहायचं आहे. मला नाही वाटत की तुम्हाला याच्यामध्ये अडचण येईल, पण इन केस समजा जर कार्य असेल तर तुम्ही मला ग्रुपवर सांगा की सर तो टॉपिक काही, तो न्यूमेरिकल काही समजला नाही. मग आपण ॲप्लिकेशन पाहिले, आपण आपल्या नीटच्या दृष्टिकोनातून स्टडी करतो आहे की बा कशा पद्धतीने याचे ॲप्लिकेशन्स असू शकतात. ठीक आहे ना, व्हेव्ज या सुपरपोजिशन ऑफ व्हेव्जचे, तर त्याच्यामध्ये स्टेशनरी व्हेव्ज आहेत. ठीक आहे ना, इंटरफरन्स आहे, देन बीट्स आहेत. तर आपण अँटी साऊंडसुद्धा पाहिलं तर ते सुद्धा आहे याच्यामध्ये. सो काही पॉईंट्स आपण इंटरफरन्समध्ये आपण जरा जास्त डिटेलमध्ये पाहिलं जे इथे नाही आहे. ठीक आहे ना, सो ही इथे स्टेशनरी वेव्ह आहे. ओके, सो स्टेशनरी वेव्जमध्ये काय शिकवलं आहे? वी हॅव सीन द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स पल्स. सो आपण दोन पल्स वेव्हचं सुपरपोजिशन तिथे पाहिलं. तर इथे स्टेशनरी वेव्जमध्ये हे काही मी तुम्हाला शिकवायला आज घेतलं नाही आहे, हे आपलं झालं आहे. तर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह कशी होते, ठीक आहे ना, हा टॉपिक आहे. तर या टॉपिकमध्ये इन शॉर्ट आपल्याला बनवायचं होतं इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, जे ऑलरेडी तुम्ही बनवलं आहे. ठीक आहे ना, काय इक्वेशन आलं होतं बघा त्याचं, वाय इथे आलं आहे त्याचं, वाय इज इक्वल्स टू 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा साइन 2π आणि इथे 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा इंटू याची किंमत a ठेवली त्याने, आणि वाय इज इक्वल्स टू a साइन 2π ओके. तर त्यानुसार इथे y इज इक्वल्स टू a साइन 2π हा जो इथे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कसं फॉर्म झालं, काय फॉर्म झालं, हे आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, तर हे सगळं आपलं झालं आहे आणि मी त्याला बोर्डच्या दृष्टिकोनातून सुद्धा लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेशनरी व्हेव ऑर स्टँडिंग व्हेव्सची डेफिनेशन्स बघा, ही ती डेफिनेशन दिलेली आहे. व्हेन टू आयडेंटिकल व्हेव ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन इंटरफेअर विथ इच अदर रिझल्टंट व्हेव इज कॉल्ड स्टेशनरी व्हेव्स. सो असेच एक डेफिनेशनसुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेली आहे, तुम्ही ही पण लिहू शकता. मग कंडिशन फॉर नोड पाहिले आपण. तर कंडिशन ऑफ नोडमध्ये कुठे कुठे नोड येते, तर λ/4ला, 3λ/4ला, 5λ/4ला नोड येऊ शकतात असं इथे दिलेलं आहे. आपण पण ते स्टडी केलेलं आहे. सो तुम्ही हा नंबर पण लिहू शकता, ऑर मल्टिपल ऑफ λ/4. ठीक आहे ना, सो हा पॉईंट तुम्ही नोट करू शकता तिथे की आपण हा जो नंबर आहे हा नंबर पण तिथे लिहू शकतो, ऑर मल्टिपल ऑफ λ/4ला. तसंच अँटीनोड कुठे बनवू शकतात, तर अँटीनोड्स बनवू शकतात 0ला, λ/2ला, लॅम्बडाला, 3λ/2ला. ठीक आहे ना, अशा पद्धतीने हे आपण पाहिलं. सो इथे सुद्धा λ/2 p टाइम्स λ/2 असं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. सो हा एक स्टडी आपण इथे केलेला आहे. ठीक, तर स्टुडंट्स आता इथे थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे, हा मी तुम्हाला सांगणार आहे, सोडणार तर काहीच नाही आहे, पण मात्र नंतर सांगणार आहे. ठीक आहे ना, वेळेनुसार. जे आज तुम्हाला मला शिकवायचं आहे ते आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी व्हेव्स. आणि ह्या प्रॉपर्टीज इकडे 2, त्याच्यानंतर 3, इकडे आहे 4, 5, 6, 7. ठीक आहे ना, सो ह्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायच्या आहेत आणि ह्या पूर्णपणे तुम्हाला दिसेल की ह्या पूर्णपणे थेरॉटिकल प्रॉपर्टीज आहेत. सो त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला बोर्डवर न शिकवता इथेच तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही यालाच नोट करू शकता किंवा याला मी शॉर्टमध्ये करून देईल तुम्हाला, तर ते सुद्धा तुम्ही नोट करू शकता. आणि एकदम सिम्पली तुम्ही कसं हे पार्ट करू शकता तेही मी तुम्हाला इथे सांगणार. प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी व्हेव्ज. सो पहिली प्रॉपर्टी काय स्टेशनरी व्हेव्हची, स्टेशनरी व्हेव्ज आर प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल व्हेव्ज. बघा हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे ना, की स्टेशनरी व्हेव्ह जी बनते ती 2 आयडेंटिकल व्हेव्सपासून बनते, ज्याचं ॲम्प्लिट्यूड सेम असतं, फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम असते. बट ट्रॅव्हलिंग जे असतं यांचं, दे आर ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. ओके, म्हणजे मी जर का आता इथे असं एक नोट करायला जातो आहे, ठीक आहे ना, की यार काय प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी व्हेव्ज जर का मला कोणाला सांगायचे असतील तर पहिला पॉईंट जो आहे तो डेफिनेशन सारखाच आहे की स्टेशनरी व्हेव्ज कशा बनतात. तर स्टेशनरी व्हेव्ज बनण्यासाठी काय कंडिशन आहे, ठीक आहे ना, ही पहिल्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलेली आहे की 2 आयडेंटिकल व्हेव्ज पाहिजे आणि ह्या 2 व्हेव्ज अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असतील आणि एकाच ठिकाणी सुपरइम्पोज होत असतील, त्याच्यापासून एक नवीन व्हेव तयार होते, दॅट इज स्टेशनरी व्हेव. तर इथे फक्त एवढं सांगायचं आहे की स्टेशनरी व्हेव्ज आर प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 आयडेंटिकल व्हेव्ज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. सो तीच डेफिनेशनसुद्धा आहे. ठीक आहे ना.
तर हा झाला पहिला पॉईंट. पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन सांगायला पाहिजे असं आपल्या लक्षात आलं आहे. दुसरा पॉईंट जो आहे, इफ टू आयडेंटिकल ट्रान्सफर प्रोग्रेसिव्ह व्ह्यू सुपर इम्पोज ऑर इंटरफेअर द रिझल्टंट व्ह्यू इज ए ट्रान्सफर स्टेशनरी व्ह्यू ॲज शोन इन फिगर. ठीक आहे ना. सो फिगर वगैरे काही टाईम करायचा नाही आहे, आपण अगोदरच हा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. सो हा पॉईंट आपण इथे कट करूया. ठीक आहे ना, याचं काही काम नाही. दुसऱ्या पॉईंटमध्ये, व्हेन ट्रान्सफर व्ह्यू इज प्रोड्यूस इन अ स्ट्रिंग सम पॉईंट्स ऑन द स्ट्रिंग आर मोशनलेस. मोशनलेस म्हणजे त्यांचं डिस्प्लेसमेंट 0 असतं, त्यांना नोड्स म्हणतात. म्हणजे सेकंड प्रॉपर्टी जेव्हा आपल्याला सांगायची आहे तर ती आहे डेफिनेशन ऑफ नोड. ठीक आहे ना. आपण पहिल्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ स्टेशनरी व्ह्यू सांगितली. ठीक आहे ना. दुसरी प्रॉपर्टी जी आहे, ठीक आहे ना, त्या दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये डेफिनेशन ऑफ नोड सांगायची आहे. नोड म्हणजे काय, तर नोड म्हणजे असे पॉईंट्स ऑन स्टेशनरी व्ह्यू, पॉईंट्स where displacement is 0 or amplitude is 0. ठीक आहे ना. असे पॉईंट्स म्हणजे नोड असतात. ही आपल्याला स्टेशनरी व्ह्यूच्या प्रॉपर्टीजमध्ये सांगायचं आहे. सो बोर्डसाठी रटतोय, बाकी काही नाही आहे. देअर आर सम पॉईंट्स ऑन द स्ट्रिंग विच ऑसिलेट्स विथ ग्रेटेस्ट ॲम्प्लिट्यूड, दे आर अँटी नोड. है ना. म्हणजे काही पॉईंट्स असे की जे जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट करतात किंवा त्यांचं ॲम्प्लिट्यूड खूप जास्त असतं. ठीक आहे ना. सो त्या पॉईंटला आपण म्हणतो अँटीनोड. म्हणजे तिसरी जी प्रॉपर्टी आपल्याला सांगायची आहे ती सांगायची आहे अँटीनोडची. ठीक आहे ना. सो पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम, अशी डेफिनेशन्स आपण तिसरी सांगू शकतो. म्हणजे 3 प्रॉपर्टीज म्हणजे 3 डेफिनेशन्स तयार झाले आहे ना. म्हणजे आपण स्टेशनरी व्ह्यूची प्रॉपर्टी सांगतोय तर पहिली जी डेफिनेशन आहे, पहिली जी प्रॉपर्टी आहे ती डेफिनेशन आहे स्टेशनरी व्ह्यूची, दुसरी जी आहे ती नोडची, तिसरी जी आहे ती अँटी नोडची. सो लाईकवाईज आपण याच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करतो आहे, म्हणजेच आपण काही डेफिनेशनसुद्धा करतो आहे. त्याच्यानंतर पॉईंट जो सांगितला, पॉईंट्स बिटवीन नोड्स अँड अँटी नोड्स व्हायब्रेट्स विथ द व्हॅल्यू ऑफ ॲम्प्लिट्यूड बिटवीन 0 to A. ठीक आहे ना. तर बघा, तुम्हाला एक डायग्राम आठवत असेल स्टेशनरी व्ह्यूची डायग्राम. तर स्टेशनरी व्ह्यूची डायग्राम जर का तुम्हाला माहीत असेल तर ती अशा पद्धतीची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये लूप्स असतात. इथे अँटीनोड्स तयार होतो, इथे नोड तयार होतो. सो अँटीनोडकडून जर का तुम्ही नोडकडे जात असाल तर बघा, हे जे पार्टिकल आहे यांचं व्हायब्रेशन किंवा यांचं ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत जातं. सो अँटीनोड टू नोड जे ॲम्प्लिट्यूड असतं, ठीक आहे ना, ते काय होत जातं, डिक्रीज होत जातं. सो असा एक पॉईंट आपल्याला चौथ्या नंबरला लिहिता येतो की नोड टू अँटीनोड जा किंवा अँटीनोड टू नोड, ठीक आहे ना, ॲम्प्लिट्यूड काय होत जातं, डिक्रीज होत जातं. सो एक शॉर्टमध्ये आपण हे असं जर का लिहिलं तर आपल्याला प्रॉपर्टीज सगळ्या पाठ होऊन जातील आणि आपण लक्षात पण ठेवू शकतो तो प्रश्न जर का बोर्डमध्ये आला तर. इफ 2 आयडेंटिकल लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्हज सुपरइम्पोज और इंटरफेअर, देन रिझल्टंट वेव्ह इज लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्हज. ठीक आहे ना. शोज द स्टेशनरी साऊंड वेव्हज प्रोड्यूस. सो जशा पद्धतीने इथे ट्रान्सफर प्रोग्रेसिव्ह वेव्हज घेऊन ट्रान्सफर स्टेशनरी व्ह्यूज एक्सप्लेन केलं आहे, तसं इथे लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह व्ह्यू घेऊन लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी व्ह्यू एक्सप्लेन केलं आहे. बाकी काहीच नाही. हा पॉईंट तुम्हाला काही फारसा म्हणजे गरजेचा नाही आहे मला. म्हणजे त्यांनी काय केलं, ह्याला विनाकारण लांबवलं आहे. कसं लांबवलं आहे तर स्टेशनरी व्ह्यू सांगायची आणि मग ट्रान्सफर स्टेशनरी व्ह्यूची डेफिनेशन बनवायची आणि त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी व्ह्यूची डेफिनेशन बनवायची, म्हणजे पॉईंटची संख्या आपली वाढू शकते. ठीक आहे ना. स्टेशनरी व्ह्यूजमध्ये पहिले प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन एवढंच म्हणायचं आणि आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज, आणि नंतर म्हणायचं की ट्रान्सफर आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन इंटरफेअर विथ इच अदर. कधी म्हणायचं की लॉन्जिट्युडिनल आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन विन इंटरफेअर विथ इच अदर, तर लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी व्ह्यू बनेल किंवा डेफिनेशननुसार ट्रान्सफर स्टेशनरी व्ह्यू. जसं आपल्याला हे पॉईंट्स आपण याच्यामध्ये शिल्लक ॲड करू शकतो. मला वाटत नाही की ते तशी लिहायला पाहिजे. वाटलं असतं तुम्ही शेवटी याला एक पॉईंट आणखी ॲड करू शकता की स्टेशनरी व्ह्यू आर 2 टाईप, एक लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी व्ह्यू आणि एक ट्रान्सफर स्टेशनरी व्ह्यू, असंही सुद्धा तुम्ही ते पॉईंटमध्ये वाढवू शकता. ठीक. सो असा हा झाला आपला पॉईंट. याच्यामध्ये आता परत द पॉईंट ॲट विच, इथे मात्र खूप जरा व्यवस्थित लक्षात घेण्यासारखं आहे. द पॉईंट ॲट विच द ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम इज मिनिमम इज कॉल्ड नोड. है ना. ॲम्प्लिट्यूड मिनिमम, तर याला काय म्हटलं आहे, नोड. ओके. दुसरा पार्ट, द पॉईंट ॲट विच द ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम इज मॅक्सिमम आर कॉल्ड अँटीनोड्स. सर हे तर आम्हाला माहिती आहे की जिथे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड आहे त्याला अँटीनोड म्हणतात, जिथे मिनिमम ॲम्प्लिट्यूड आहे तिथे नोड म्हणतात. ठीक आहे ना. पण इथे सुद्धा इथे जे 3 पॉईंट एक्सप्लेन केले तेच आहेत.
पण इथे एक गोष्ट मला सांगण्यासारखी आहे, मला माहीत नाही पुढे याच्याबद्दल सांगितलं की नाही सांगितलं, पण मात्र एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. बघा इथे दिसत असेलच तुम्हाला, मी थोडंसं बोल्ड करण्याचाही प्रयत्न करतो, की मॅक्सिमम जर का असेल तर त्याला आपण अँटीनोड म्हणतो आहे ना, जिथे काहीतरी मॅक्सिमम त्याला अँटीनोड म्हणतो आहे. मिनिमम असेल तर त्याला आपण नोड म्हणतो आहे. ठीक आहे, हे आलं लक्षात तुमच्या. तर बघा इथे गंमत अशी आहे, लॉन्जिट्युजनल स्टेशनरी व्ह्यूजमधली गंमत सांगतोय. लॉन्जिट्युजनल स्टेशनरी व्ह्यूजमध्ये गंमत काय, तर लॉन्जिट्युजनल स्टेशनरी व्ह्यूजमध्ये जिथे ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्या पॉईंटला आपण डिस्प्लेसमेंट अँटी नोड म्हणूया. सर हो, असं तर म्हणतोच, नवीन काय सांगण्यासारखं आहे. पण जिथे ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे तिथे डिस्प्लेसमेंट अँटीनोड आहे. जिथे ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल ना तर त्या ठिकाणी जास्त व्हायब्रेशन आहे ना, म्हणजे पार्टिकल असे खूप मोकळे आहेत. आणि जिथे पार्टिकल मोकळे असतात त्याच पॉईंटला म्हणजे डिस्प्लेसमेंट अँटीनोडला प्रेशर मिनिमम असतं है ना. प्रेशर कसं असेल, मिनिमम असेल. इज इट. आता प्रेशर मिनिमम असेल तर मिनिमम म्हटलं की नोड, तर याला आपण म्हणतो प्रेशर नोड. बघा लक्षात घ्या, मग जिथे डिस्प्लेसमेंट अँटीनोड आहे लॉन्जिट्युजनल व्ह्यूजमध्ये तिथे प्रेशर नोड आहे. डिस्प्लेसमेंट अँटीनोड किंवा ॲम्प्लिट्यूड अँटीनोड, प्रेशर नोड. ठीक आहे ना, कारण की जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे तिथे प्रेशर मिनिमम आहे. तर डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम तर डिस्प्लेसमेंट अँटीनोड त्या पॉईंटला म्हणतात. आणि त्याच पॉईंटला दुसऱ्या भाषेमध्ये किंवा तुम्ही प्रेशर नोडसुद्धा म्हणू शकता. आणि तशाच पद्धतीनं जिथे डिस्प्लेसमेंट नोड असेल त्या पॉईंटला तुम्ही प्रेशर अँटी नोडसुद्धा म्हणू शकता. हे लक्षात येते का तुमच्या. परत एकदा पहा की डिस्प्लेसमेंट नोड आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कमी आहे. डिस्प्लेसमेंट कमी आहे म्हणजे पार्टिकल शेजारी आहेत, आणि पार्टिकल शेजारी आहेत म्हणजे तिथे प्रेशर जास्त आहे. प्रेशर जास्त असेल तर अँटीनोड म्हणतो. म्हणून जो डिस्प्लेसमेंट नोड असतो तो प्रेशर अँटीनोड असतो. जो प्रेशर अँटीनोड आहे तो डिस्प्लेसमेंट नोड आहे. आणि तसंच डिस्प्लेसमेंट अँटीनोड जो असतो तो प्रेशर नोड असतो. ठीक आहे ना, कारण की जिथे डिस्प्लेसमेंट जास्त तिथे प्रेशर कमी, जिथे प्रेशर कमी तिथे डिस्प्लेसमेंट जास्त, जिथे डिस्प्लेसमेंट कमी तिथे प्रेशर जास्त, जिथे प्रेशर जास्त तिथे डिस्प्लेसमेंट कमी. सो डिस्प्लेसमेंट नोड हा प्रेशर अँटीनोड असतो आणि डिस्प्लेसमेंट अँटीनोड हा प्रेशर नोड असतो. ठीक आहे ना. सो असं इथे म्हटलं जाऊ शकतं. सो हा पॉईंट इथे एक्सप्लेन केलेला नाही, पण आपण असेल पुढे तर पाहूया. ठीक आहे, पुढे आता द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्वेंटिव्ह नोड इज λ/2 अँड डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्वेंटिव्ह अँटीनोड इज λ/2. ओके, हे तर कालच्या एका व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलंच आहे की कसं आहे डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. सो डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह कुठलेही नाहीत, दोन एकामागून एक येणारे अँटीनोड्स, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. इथे ए फॉर अँटीनोड्स घ्यायचं आहे. ठीक आहे ना, अँटीनोड्स हे असतं λ/2 आणि सेम डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड हे असतं λ/2. तुम्ही या पॉईंटला 5 आणि 6 असे सेपरेट पण लिहू शकता. ओके, सो सिम्पल आहे. मग अशाच पद्धतीनं 6वा पॉईंट डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड नोड हे किती असतं, तर हे λ/4 यांच्या अर्ध असतं. ठीक आहे ना. सो असे पॉईंट्स क्लिअर झाले. 1 2 3 4 5 6. हार्डली प्रॉपर्टीज जर खाल्या 2 मार्काला लिहितात तर 4 पॉईंट सफिशियंट असतात. 3 मार्काला आले तर आपण आणखी भरपूर लिहू शकतो. ओके, सो हे झालं λ/4. डिस्टन्स बिटवीन हा झाला चौथा पॉईंट आपला. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्वेंटिव्ह म्हणजे सक्सेसिव्ह नोड λ/2 अँड डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्वेंटिव्ह अँटीनोड λ/2. So nodes and antinodes are produced alternately. The distance between nodes and adjacent antinode is λ/4. ठीक आहे ना. सो असे पॉईंट झाले. पुढचा 6 नंबरचा पॉईंट आहे. द ॲम्प्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियॉडिकली इन स्पेस. द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियॉडिकली इन स्पेस. ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे, हा प्रश्न मी तुम्हाला एकदा परत विचारतोय. ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे. सर तुम्ही म्हणसान सर कसं काय सांगू, आता आम्हाला तर आठवत नाही आहे, पण तुम्हाला आठवतं सगळं, तुम्हाला माहिती आहे की या चॅप्टरमध्ये जेव्हा तुम्ही स्टेशनरी व्ह्यू शिकत आहात तर जे ॲम्प्लिट्यूड होतं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर, तर याचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला होता 2a cos 2πx/λ है ना. सो 2a cos 2πx/λ या फॉर्म्युल्यामध्ये हा जो x आहे हा पोझिशन दाखवतो म्हणजे स्पेस दाखवतो. तर हा जर का बदलला तर आर बदलेल आणि हे आर म्हणजे त्या स्टेशनरी व्ह्यूजमधलं ॲम्प्लिट्यूड आहे पॉईंट टू पॉईंट. मग पॉईंट टू पॉईंट
आर बदलू शकतो. म्हणून मग त्याने हा पॉईंट इथे सांगितला आहे की ॲम्प्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियॉडिकली इन स्पेस, ऑल पॉईंट व्हायब्रेट्स विथ सेम फ्रिक्वेन्सी. ओके, सो हा पॉईंट इथे 7 नंबरला तुम्ही ॲड करू शकता की ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज पिरियॉडिकली. पिरियॉडिकली हा शब्द खूप महत्त्वाचा, कारण की तितक्या डिस्टन्सने सेम येतं. बघा, λ/2ला अँटीनोड आला असेल तर पुढच्या परत λ/2ला परत एक अँटीनोड येईल, म्हणजे सेम पद्धतीनं पिरियॉडिकली एच या ॲम्प्लिट्यूडची किंमत बदलते. इथे ए फॉर ॲम्प्लिट्यूड लिहितो मी. ए फॉर ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज पिरियॉडिकली विथ एक्स म्हणजे स्पेस. ओके, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्याने आणखी सांगितलं विथ सेम फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे कसं बघा, सॉरी, ही एक स्टेशनरी व्ह्यू काढण्याचा प्रयत्न करतोय मी. ओके, ही स्टेशनरी व्ह्यू इथे अशी काढली मी. ही एक व्ह्यू गेली, तिचं एक रिव्हर्स आलं आणि तिच्यापासून ही स्टेशनरी व्ह्यू बनली. या पॉईंटला म्हणतोय आपण गेस नोड, या पॉईंटला म्हणतो आपण अँटीनोड, या पॉईंटला नोड, हा अँटीनोड, हा नोड, हा अँटीनोड आणि हा परत नोड. इथे मिनिमम ॲम्प्लिट्यूड, इथे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. आणि नोडकडून अँटीनोडकडे जात असताना काय होऊ राहिलं तर ॲम्प्लिट्यूड वाढत चाललं, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड इथे जास्त होत चाललं आहे ना. शेवटी अँटीनोडचं सर्वात जास्त, परत अँटीनोडपासून जर का नोडकडे जात असाल तर ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत चाललं. ठीक आहे, परत तितक्याच वेळेनंतर, म्हणजे तितक्याच वेळेनंतर नाही, तितक्याच डिस्टन्सनंतर, म्हणजे λ/2 डिस्टन्सनंतर परत तेवढंच येईल. इथून जरी घेतलं आपण λ/2 डिस्टन्स तरी पण आपल्याला तेवढंच डिस्प्लेसमेंट मिळेल. सो λ/2 डिस्टन्सनंतर आपल्याला सेम ॲम्प्लिट्यूड मिळतं. इथे जेवढा ॲम्प्लिट्यूड असेल तेवढंच ॲम्प्लिट्यूड परत पुढच्या λ/2 डिस्टन्सवर आपल्याला मिळत असतं. ठीक आहे ना, म्हणजे ॲम्प्लिट्यूड जे आहे या पार्टिकलचे, हे सगळे पार्टिकल असतील, ही दोरी होती मुळात इथे एक ना, या दोरीमध्ये ह्या स्टेशनरी व्ह्यूज तयार झाले. सो सध्या मी जेव्हा फोटो काढला त्यावेळेस या दोरीचा हा जो पार्टिकल आहे हा इथे गेलेला आहे, हा पार्टिकल इथे गेलेला आहे, हा इथे गेलेला आहे, हा इथे गेलेला आहे, हा इथे गेलेला आहे, हा इथे गेलेला आहे. आणि सेम इतक्या फास्ट होते की ते वर खाली इतक्या फास्ट होते की मला ते लूपसारखं दिसत आहे. ओके, म्हणजे ॲक्च्युली हा पार्टिकल इथे गेलेला असताना इथे तर राहणार नाही, एकाच वेळी त्याला दोन अस्तित्व तर राहणार नाही. सो सध्या हा वर गेलेला आहे, पण माझ्या डोळ्यामध्ये 1/10 सेकंडच्या आतमध्ये त्याचं व्हायब्रेशन्स होऊ राहिलं, म्हणून मला ते लूपसारखं दिसत आहे. ठीक आहे, ओके. सो ॲम्प्लिट्यूड जे आहे ते ॲम्प्लिट्यूड प्रत्येक सारख्याच डिस्टन्सनंतर, परत λ/2 डिस्टन्सनंतर, परत λ/2 डिस्टन्सनंतर आपल्याला सेम ॲम्प्लिट्यूडचे पार्टिकल दिसणार आहेत. ओके, पण आता फ्रिक्वेन्सी काय, तर हा प्रत्येक पार्टिकल हा वर जाणार, खाली जाणार, परत वर जाणार. म्हणजे काय होईल, यांचं SHM होणार आहेत, अप डाऊन है ना, हे SHM करणार आहेत. आणि हे SHM ज्यावेळेस करणार आहे त्यांना फ्रिक्वेन्सी असणार. सो जितक्या वेळेमध्ये हा वर जाऊन खाली येणार आहे तितक्याच वेळेमध्ये हा इथलचा आपण वर जाऊन खाली येणार आहे, इथलचा आपण वर जाऊन खाली येणार आहे. हा तर कुठे जाणार नाही आहे, पण हे जे बाकीचे पार्टिकल्स आहे हे तितक्याच वेळेमध्ये वर जाऊन खाली येणार. म्हणजे सगळ्यांची, हे सगळे जे पार्टिकल ते व्हायब्रेशन्स करणार आहेत या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे, सेम. म्हणून मग हा जो पॉईंट आपण इथे ॲड केला आहे, ठीक आहे ना. सो या पॉईंट्समध्ये आपल्याला असं लक्षात आलं की ॲम्प्लिट्यूड जे आहे हे ॲम्प्लिट्यूड पिरियॉडिकली व्हॅरी होतं विथ एक्स म्हणजे स्पेस, आणि पण मात्र प्रत्येक पार्टिकलची फ्रिक्वेन्सी ही सेम राहते. सो हा एक पॉईंट त्याच्यामध्ये आपण ॲड केला. सो 7 प्रॉपर्टीज आपल्या आतापर्यंत पाठ झालेल्या आहेत. ठीक आहे, पुढची याच्या इथे आता ही 7वी सांगायची आपल्याला. दो ऑल द पार्टिकल्स एक्सेप्ट दोज ॲट नोड्स possesses energy, there is no propagation of energy. बघा, though all the particles possesses energy, जरी सगळे पार्टिकल एनर्जी पजेस करतात, possesses energy, there is no propagation of energy. बघा, हा पॉईंट मी माझ्या बुकमध्ये अंडरलाईन करतो, तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण अंडरलाईन करू शकता की यार स्टेशनरी व्ह्यूजमध्ये प्रत्येक पार्टिकलकडे एनर्जी आहे, पण प्रत्येक पार्टिकलकडे एनर्जी असूनही स्टेशनरी व्ह्यू, मी आता हा पॉईंट इथे ॲड करतो 8 नंबरला. ठीक आहे ना, नो प्रोपोगेशन ऑफ एनर्जी, नो प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी, म्हणजे स्टेशनरी व्ह्यूजमध्ये कुठल्याही प्रकारे एनर्जीचं प्रोपोगेशन होत नाही. एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. बरं, का नसेल जात, कारण की तुम्हाला माहिती आहे तिथे 2 आयडेंटिकल व्ह्यूज आहेत ज्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जातात. मग एका प्रोग्रेसिव्ह व्ह्यूने एनर्जी एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला नेली असेल तर तशीच एक व्ह्यू तीच एनर्जी परत वापस घेऊन येत असेल, नाही ना. इथे आपण पाहूया परत एकदा डायग्रामॅटिकली कसं समजून घेता येईल त्याला. तर बघा, इथे स्टेशनरी व्ह्यू तयार होणार आहे. तर एक व्ह्यूने एनर्जी घेऊन गेली इथपर्यंत, एनर्जी डिस्टर्बन्स,
मोमेंटम जे काही म्हणजे आपण पाहिलेलं आहे किंवा काय काय इथून ट्रान्सफर होऊ शकतं प्रोग्रेसिव्ह व्ह्यू. मग त्याच गोष्टी जर का एक आयडेंटिकल व्ह्यू त्याच मीडियममध्ये तशीच परत वापस येत आहे, ठीक आहे ना, इकडे जाते ही वापस येते, तर मग जे काही इकडे घेऊन गेलं असेल डिस्टर्बन्स, मोमेंटम किंवा एनर्जी, तर ती सगळी या आयडेंटिकल व्ह्यूने परत वापस आणली. म्हणजे एकूण ट्रान्सफर काय झालं, अरे जेवढं तिकडे गेलं तितकं परत वापस आलं, तर एकूण ट्रान्सफर किती झालं, 0. ठीक आहे ना. आणि म्हणून मग या ठिकाणी हा जो पॉईंट आहे, या पॉईंटचं असं म्हणणं आहे की दो ऑल पार्टिकल्स पजेसेस एनर्जी देर इज नो प्रोपोगेशन ऑफ एनर्जी. तर स्टेशनरी व्ह्यूजमध्ये कुठल्याही प्रकारे एनर्जीचं प्रोपोगेशन होत नाही. पुढे आणखी एक गोष्ट त्याने अशी सांगितली, द वेव्ह इज लोकलाइज अँड इट्स व्हेलॉसिटी 0. वेव्ह एकाच ठिकाणी दिसते आणि त्याच्यामुळे तिची नेट व्हेलॉसिटी किती होईल, 0. म्हणजे व्हेलॉसिटी इकडे जातानाची व्हेलॉसिटी v आणि परत वापस येतानाची व्हेलॉसिटी v. सो नेट व्हेलॉसिटी किती, 0. सो या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह व्ह्यूमध्ये काही ना काही व्हेलॉसिटी असते, v इज इक्वल्स टू n लॅम्बडा √T/m. ठीक आहे ना, वेगवेगळे फॉर्म्युले आपण इथे पाहिले, ठीक आहे ना. पण स्टेशनरी व्ह्यूजमध्ये मात्र व्हेलॉसिटी किती असते, 0 असते. ठीक आहे. तर इथे आपण हा पॉईंट ॲड करून टाकूया 9 नंबरला. व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी व्हेव इज 0. ठीक. तर पुढे लास्टला आता इथे पॉईंट आहे एक आणखी दिलेला, ऑल द पार्टिकल्स बिटवीन ॲडजसंट नोड्स इन वन लूप. ठीक आहे ना. आता बघा इथे मी तुम्हाला नोडची डायग्राम काढून दाखवतो, ही आहेच तुमच्यासोबत. बघा इथून इथपर्यंत, या नोडपासून या नोडपर्यंत हे जे एवढं पोर्शन आहे याला आपण लूप म्हणतो. काय म्हणतो, लूप. ठीक आहे ना. इथे 3 लूपची डायग्राम मी काढलेली आहे. ऑल द पार्टिकल्स बिटवीन ॲडजसंट नोड्स, ठीक आहे ना, दॅट इज इन वन लूप. म्हणजे या लूपमधले हे सगळे पार्टिकल्स व्हायब्रेट इन फेज. ठीक आहे ना. लूपमधले सर्व पार्टिकल्स एकाच फेजमध्ये व्हायब्रेट होत असतात, म्हणजे सेम फेजमध्ये असतात. डू यू गॉट इट. काय म्हणतोय मी की लूप्समध्ये म्हणजे नोड्स आणि नोड्समधले, या नोडमध्ये आणि या नोडमध्ये, या नोडमधला आणि या नोडमधला एवढे पार्टिकल, हे बघा हा पार्टिकल सेम फेजमध्ये आहे, हा पार्टिकल सेम फेजमध्ये. ठीक आहे ना. एका लूपमधले सर्व पार्टिकल्स सेम फेजमध्ये असतात. ऑल द पार्टिकल बिटवीन ॲडजसंट नोड्स व्हायब्रेट इन फेज. ओके. देर इज नो प्रोग्रेसिव्ह चेंज ऑफ फेज फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. All the particles in same loop are in the same phase of oscillations which reverse on adjacent loop. So sir या पॉईंटला आपण शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवतात बघा. इथे मी हा पॉईंट करतोय, द all particles in a loop are in same phase, but particles in adjacent loop are in opposite phase. Okay. All the particles in a loop are in same phase but particle in adjacent loop are in opposite phase. ओके. असंही आपण याला लक्षात ठेवू शकतो. बघा मग इथे मी तुम्हाला एक थोडंसं गमतीची एक MCQ आली होती, त्याच्यामध्ये सांगतो की चला एक अशा पद्धतीनं मी एक स्टेशनरी व्ह्यूचं फक्त एवढंच पिक तुम्हाला दाखवत आहे. तर इथे व्हायब्रेशन्स नाही, तर हा नोड असेल, कदाचित इथे अँटी नोड्स आणि इथे अँटी नोड्स असतील, असे 2 पॉईंट्स आहे. सो या नोडच्या या साईडचा पार्टिकल इथलचा एक्स आणि इथलचा पार्टिकल वाय हे सेम फेजमध्ये असतील का अपोजिट फेजमध्ये असतील. सो याचं आन्सर आहे की हा नोडच्या इकडच्या साईडला आहे, म्हणजे हा दुसऱ्या लूपमध्ये गेला आणि हा त्याच्या शेजारच्या दुसऱ्या लूपमध्ये गेला. सो यांच्या दोघांमध्ये जो फेज आहे तो अपोजिट असेल. ओके. दुसरं एक एक्झाम्पल त्यांनी असं दिलं होतं की चला असं एक लूप दाखवली होती, हा एक नोड आहे आणि हा एक नोड आहे. तर या दोन नोड्सच्या मध्ये असणारा हा एक्स पार्टिकल आणि हा एक पार्टिकल हे सेम फेजमध्ये असतील का अपोजिट फेजमध्ये असतील. तर याचा आन्सर आहे की हे सेम फेजमध्ये, कारण की हे एकाच लूपमध्ये असणारे पार्टिकल सेम फेजमध्ये असतात आणि ॲडजसंट लूपमध्ये असणारे पार्टिकल हे अपोजिट फेजमध्ये असतात. आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये अशा पद्धतीनं आहे. हे मी 3 लूप्स घेतोय. तर याच्यामध्ये हा एक्स, हा वाय आणि हा झेड. तर एक्स आणि वाय हे कसे असतील, सर ऑफकोर्स हे अपोजिट फेजमध्ये असतील ॲडजसंट लूपमध्ये. बरं वाय आणि झेडसुद्धा अपोजिट फेजमध्ये असतील. मग हा याचा अपोजिट आणि हा याचा अपोजिट, तर हे 2 कसे असतील, तर हे 2 सेम फेजमध्ये असतील.
ठीक आहे ना. सो अशा पद्धतीनं या छोट्याशा एका प्रॉपर्टीवर सुद्धा MCQs बनले आहेत. सो ह्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला लिस्टअप करून दिल्या आहेत आणि समजून पण सांगितलेल्या आहेत. स्टेशनरी वेव्हची वेलॉसिटी किती असते त्याचं उत्तर 0 द्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोग्रेसिव्ह वेव्हजला वेलॉसिटी असते. एनर्जी किती असते, किती प्रोपोगेट होते स्टेशनरी वेव्हजमध्ये, एनर्जी प्रोपोगेट 0 होते पण त्या पार्टिकलची मात्र एनर्जी असते. सो कोणकोणत्या प्रॉपर्टीज ऑफ SHM तुम्ही इथे स्टडी केल्या, तर तुम्हाला बोर्डसाठी प्रिपेअर करायचं असेल तर पहिले डेफिनेशन सांगा स्टेशनरी वेव्हची, त्याच्यामध्येच तुम्ही ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह शब्द टाकून लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह शब्द टाकून आणखी तुमचे 2 पॉईंट्स वाढू शकता. नोडची डेफिनेशन सांगा. स्टेशनरी वेव्हजमध्ये नोड्स असतात, म्हणजे असे पॉईंट्स असतात जिथे ॲम्प्लिट्यूड 0 असतं. काही पॉईंट्स असे असतात की जिथे ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असतात, त्यांना अँटीनोड म्हणतात. अशी प्रॉपर्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. अँटीनोड आणि नोडमध्ये अँटीनोडकडून नोडकडे जर का गेले तर ॲम्प्लिट्यूड कमी होतं, तसंच नोडकडून अँटीनोडकडे गेले तर ॲम्प्लिट्यूड वाढत जातं. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड्स हे λ/2 असतं. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्ससुद्धा λ/2च असतं, पण अँटीनोड आणि नोडमधलं डिस्टन्स λ/4 असतं. सो हे 5वा पॉईंट आहे. 6 तुम्ही याला 5, 6, 7 असंही संख्या वाढवू शकता. ॲम्प्लिट्यूड हे कॉन्स्टंट नसतं स्टेशनरी वेव्हजमध्ये. ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज पिरियॉडिकली विथ एक्स असतं किंवा विथ सेम फ्रिक्वेन्सी असतं. ठीक आहे ना, म्हणजे ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज विथ पिरियॉडिकली विथ एक्स असतं आणि त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी सेम असते. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी प्रोपोगेट होत नाही. ठीक आहे ना, याची स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी 0 असते आणि ऑल द पार्टिकल इन लूप आर इन सेम फेज बट पार्टिकल इन ॲडजस्टंट लूप्स आर इन अपोजिट फेज. सो अशा पद्धतीने 10 प्रॉपर्टीज आपण स्टेशनरी वेव्हच्या इथे लर्न केल्या, समजून घेतल्या, शिकलो. ठीक आहे ना. सो हे मी तुम्हाला ट्रिकही शिकवलं आणि बुक्सला कसं रीड करायचं, त्यातून पॉईंट कसे कलेक्ट करायचे हे पण मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. रिडिंगवरून सुद्धा आपल्याला बरंचसं काही कळतं. ओके, तर बोर्ड बुकमध्ये आपण आता पुढे सरकूया. तर हे क्वेश्चन्सला मी जसं पद्धतीनं नोट केलेलं आहे तसं तुम्ही आपल्या बुकमध्ये सुद्धा नोटबुकमध्ये सुद्धा नोट करा ते 10 पॉईंट्स, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हज कधीही सांगता येतील. पुढे बनतो की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सच ॲज व्हायोलिन, तनपुरा आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज ऑर स्टँडिंग वेव्हज. बघा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे व्हायोलिन, कसं असतं व्हायोलिन पाहिलं असेल ना तुम्ही, मोहब्बतेमध्ये नाही का ते याच्याकडे काय नाव त्याचं, शाहरुख खानकडे. ठीक आहे ना, ते व्हायोलिन. तनपुरा कसा असतो, पृथाला माहीत असेल पृथाचं एखादं पीक असेल, पृथा अशी तनपुरा वाजवत असताना गायक आहे ती, आहे ना. सो तशा पद्धतीने तनपुरा माहीत असेल तुम्हाला, गायकांजवळ असतो बस एक मोठा भोपळा असतो, त्याला भोपळा नसतो तो, मोठा एक स्पेस असतो. ठीक आहे ना. सो त्याच्यावर आपल्याला स्टडी करायचा आहे व्हायोलिन, तनपुरासारख्या गोष्टींवर सुद्धा, पण आपण तो पुढे करूया. ठीक आहे. एक छोटासा न्यूमेरिकल्स दिला आहे, ऑफकोर्स तुम्ही हा सोडवू शकता. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इन स्टेशनरी वेव्हज. स्टेशनरी वेव्हजमध्ये 2 नोड्समध्ये डिस्टन्स काढायचे ऑन अ स्ट्रिंग व्हायब्रेटिंग फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इज गिवन 64 हर्ट्ज अँड व्हेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ऑफकोर्स स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी तर 0 असते, पण ती प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्हेलॉसिटी दिलेली आहे. वेव्ह दॅट रिझल्टेड इन स्टेशनरी वेव्ह इज 48. सो व्हेलॉसिटी इज गिवन अँड फ्रिक्वेन्सी इज गिवन. सो व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. हा फॉर्म्युला जर का तुम्ही घेतला तर या व्हीची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू दिलेलंच आहे 48 आणि 64. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू 48/64. सो 0.6675 आन्सर आला त्याचं. तुम्ही करू शकता त्याला कॅल्क्युलेट, सोपे आहे, समसंख्या दोन्ही. तर इथे लॅम्बडा मिळाला आणि आपल्याला प्रश्न आहे की डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स, आणि 2 सक्सेसिव्ह नोड असो की अँटीनोड असो स्टेशनरी वेव्हजमध्ये त्यांच्यामधलं डिस्टन्स हे λ/2 असतं. सो 0.72 डिवायडेड बाय 2, सो इट इज 0.375 मीटर. ठीक आहे ना. वन ऑफ द सिम्पलेस्ट क्वेश्चन इज दिस. ओके, सो नाव कंटिन्यूमध्येच घेतो आहे मी. ठीक आहे ना. कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह व्हेव्ज अँड स्टेशनरी व्हेव्ज. कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह व्हेव्ज अँड स्टेशनरी व्हेव्ज. प्रोग्रेसिव्ह व्हेव्जचं आणि स्टेशनरी व्हेव्जचं कंपॅरिझन करायचं आहे. तसेच पॉईंट्स तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. बघा, मी इथं करणार नाही आहे एवढं रायटिंगवर, पण तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही असे 2 भाग करू शकता. या साईडला तुम्ही प्रोग्रेसिव्ह व्हेव्ह लिहू शकता आणि या साईडला तुम्ही स्टेशनरी व्हेव्ह लिहू शकता, आहे ना. आणि मग 1 बाय 1 पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. सो एकदम सिम्पल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. 2 मिनिटामध्ये होऊन जाईल, कदाचित 5 मिनिटामध्ये. ठीक आहे. इन प्रोग्रेसिव्ह व्हेव्ज द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू द अनदर. येस, प्रोग्रेसिव्ह वेव्हजमध्ये डिस्टर्बन्स, एनर्जी, मोमेंटम एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतं. इन स्टेशनरी वेव्हज डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन व्हेअर इट इज प्रोड्यूस. जिथे डिस्टर्बन्स आहेत तिथेच थांबतात, ते पुढे जात नाहीत, मागेही जात नाहीत. ठीक आहे ना. आणि जेवढे आहे तेवढेच राहतात. सो दॅट्स वाय व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज 0. ठीक आहे ना. स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी 0 असते, पण प्रोग्रेसिव्ह वेव्हला काहीतरी व्हेलॉसिटी असते.
इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल्स आर सेम. प्रोग्रेसिव्ह वेव्हजमध्ये सर्व पार्टिकलचं जे ॲम्प्लिट्यूड असतं, ॲम्प्लिट्यूड हे सेम असतं. पण स्टेशनरी वेव्हजमध्ये आपण पाहिलं इट डिपेंड्स ऑन द पोजिशन है ना, व्हॅरीज विथ स्पेस है ना. सो ॲम्प्लिट्यूड आर डिफरंट. ठीक आहे ना, इथे ॲम्प्लिट्यूड सेम आहे आणि इथे ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे स्टेशनरी वेव्हजमध्ये. सो कंपॅरिझन करतोय आपण. इन स्टेशनरी वेव्हज all the particles across their mean position simultaneously, but in progressive waves this does not happen. So okay, हा पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा, ही आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ज. सो इथे 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 या दोरीचे हे पार्टिकल घेतले मी. ठीक आहे ना, हे दोरी आहे, त्या दोरीतून वेव्ज जाणार आहे. ठीक आहे, तर हा पार्टिकल इथपर्यंत गेला असेल, हा पार्टिकल इथपर्यंत गेला असेल, हा पार्टिकल इथपर्यंत गेला असेल, मग हा इथपर्यंत गेला असेल, मग हा इथपर्यंत, आणि हा इथेच असेल, आणि मग हा पार्टिकल खाली. सो अशा पद्धतीनं ही दोरी अशी वर गेलेली दिसेल आपल्याला आणि ही वेव्ह तयार झालेली असेल. सो हा एका इन्स्टंटला काढलेला एक फोटो आहे जेव्हा दोरी अशी वर जाऊन खाली आली असेल. सो या वेळेला पार्टिकलचा हा पार्टिकल जो आहे, हा पार्टिकल इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि हा पार्टिकल इथपर्यंत आहे, तर हा पार्टिकल मीन पोझिशनला आहे. सो बघा, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह इन स्टेशनरी वेव्ह, इथे स्टेशनरी वेव्ह सांगतोय, ऑल द पार्टिकल्स अक्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली, बट इन प्रोग्रेसिव्ह वेव्स दिस डज नॉट हॅपन. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हजमधली गोष्ट सांगत आहे मी, की प्रोग्रेसिव्ह वेव्हजमध्ये सर्व पार्टिकल एकाच वेळी मीन पोझिशनला नाही आहेत. बघा, हा पार्टिकल मीन पोझिशनला आलेला आहे, तर हा पार्टिकल वरती पोचलेला आहे आणि तो खाली येणार आहे. ठीक आहे ना, हा पार्टिकल पण वरून खाली येणार आहे. अशा पद्धतीनं होणार आहे. म्हणजे हा मीन पोझिशनला आहे, तर याचा अर्थ सगळेच पार्टिकल मीन पोझिशनला नाही आहेत, वर खाली असे पार्टिकल्स असतात वेगवेगळ्या पोझिशनला. पण स्टेशनरी वेव्हजमध्ये काय होत असतं, सगळेच पार्टिकल एकाच वेळी, इथे सगळेच पार्टिकल एकाच वेळी आपल्या आपल्या ॲम्प्लिट्यूडला, सगळेच पार्टिकल एकाच वेळी आपापल्या खालच्या ॲम्प्लिट्यूडला. म्हणजे कसं दिसेल माहिती आहे का, हा पार्टिकल इथे गेलेला दिसेल, हा पार्टिकल इथे गेलेला असेल, हा पार्टिकल इथे गेलेला असेल, म्हणजे वेव्ह अशी दिसेल. लगेच फ्यू सेकंदामध्ये हेच असंच हा जो वरचा कर्व आहे हा खाली दिसेल. ठीक आहे ना. एक मिनिट, माझ्याकडे काही आहे का पाहतो मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी. हां बघा, ही हेडफोनची वायर आहे. बघा, ही अशा पद्धतीनं ही वेव्ह असेल, सर्व पार्टिकल इतकेच असतील. ठीक आहे ना, एका सेकंदात हे वरती, एका सेकंदात खाली, एकाच वरती खाली, वरती खाली, वरती खाली. सो हे जर का फास्ट केलं तर हे लूपसारखं दिसेल तुम्हाला. ठीक आहे ना, म्हणजे हे सगळेजण एकाच ठिकाणी असे 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 व्हायब्रेशन्स करतात, वर खाली वर खाली. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला ते लूप्सच्या फॉर्ममध्ये दिसल्यासारखं होतं. ठीक आहे ना. म्हणून मग तो काय म्हणतोय की स्टेशनरी व्ह्यूजमध्ये ऑल पार्टिकल क्रॉस मीन पोझिशन सायमल्टेनियसली, सर्व पार्टिकल एकाच वेळी मीन पोझिशनला येतात. पण असं प्रोग्रेसिव्ह व्ह्यूजमध्ये नसतं. कोणी आधी मीन पोझिशनला येतं, कोणी त्याच्यानंतर, मग कोणी त्याच्यानंतर, कोणी त्याच्यानंतर. ठीक आहे ना, अशा पद्धतीनं. 4 नंबरचा, इन प्रोग्रेसिव्ह व्ह्यू ऑल पार्टिकल्स आर मुव्हिंग व्हाईल इन स्टेशनरी व्ह्यू पार्टिकल्स ॲट द पोझिशन ऑफ नोड्स आर ऑलवेज ॲट रेस्ट. प्रोग्रेसिव्ह व्ह्यूजमध्ये सर्वच पार्टिकल मोशनमध्ये असतात, सर्वच पार्टिकल सारख्याच ॲम्प्लिट्यूडचे SHM करत असतात. पण स्टेशनरी व्ह्यूजमध्ये असं होत नाही. स्टेशनरी व्ह्यूजमध्ये काही पार्टिकल कंपल्सरी रेस्टला असतात. एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर in progressive waves. Energy is transmitted from one region to another in progressive waves, but in stationary waves there is no transfer of energy. म्हणजे हाच पॉईंट, हा 1 नंबरचा पॉईंट, 5 नंबरचा पॉईंट सेम. ठीक आहे. पण तुम्ही तुमचं पॉईंट्स वाढवू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स चांगले येतात बोर्डमध्ये. ऑल पार्टिकल बिटवीन द कॉन्सिक्वेंटिव्ह नोड्स आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन अँड आर इन सेम फेज. बघा, एका लूपमध्ये किंवा 2 नोडच्या मध्ये जे पार्टिकल्स असतात ते सेम फेजमध्ये असतात. While those in adjacent loops are in opposite direction and differ by the phase 180 in stationary waves, in progressive waves, but in progressive waves phases of the adjacent particle are different. प्रत्येक पार्टिकलचा फेज डिफरंट असतो. ठीक आहे ना. प्रोग्रेसिव्ह वेव्समध्ये प्रत्येक पार्टिकलचा फेज डिफरंट असतो. या पार्टिकलचा फेज वेगळा, या पार्टिकलचा वेगळा, या पार्टिकलचा वेगळा, या पार्टिकलचा वेगळा. पण इथे स्टेशनरी वेव्समध्ये मात्र समजून घ्या, स्टेशनरी वेव्स. ठीक आहे ना. अशा पद्धती स्टेशनरी वेव्ज असेल तर इथलचे सर्व पार्टिकल सेम पेजमध्ये, इथलचे सर्व पार्टिकल सेम पेजमध्ये, आणि हे 2 अपोजिट पेजमध्ये असं असतं. ठीक आहे ना. हा पॉईंट आपण पाहिलाच. ठीक आहे. सो कंपॅरिझन बिटवीन स्टेशनरी व्ह्यूज अँड प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज हे ते संपते. याच्या व्यतिरिक्त आणखी एक चॅप्टरच्या अगदी सुरुवातीला, ठीक आहे ना, अगदी सुरुवातीला चॅप्टरच्या तिथे हेडिंग आहे सुपरपोजिशन ऑफ व्ह्यूज. ठीक आहे ना. सो या ठिकाणी इथे सुरुवातीलाच प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज म्हणून एक टॉपिक दिलेला आहे, जो मी सोडून दिला होता. तुम्ही आता तो वाचू शकता. ठीक आहे ना. आणि तुम्हाला हा सगळं समजेल. 7-8 पॉईंट आहे.
आणि हा तुम्ही सहज त्याला 10 पॉईंट येते, हे तुम्ही समजून घेऊ शकता. हे याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे 11 क्लासमध्ये असतानाच, की जे वाय असतं इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी वगैरे वगैरे प्रोग्रेसिव्ह व्ह्यूजमध्ये. सो काही इथे वेळ घालायचं काही आवश्यकता नाही आहे. हा एक पोर्शन आहे इथे इथपर्यंत तेच आहे. हे रिफ्लेक्शन ऑफ व्ह्यूज मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. तेच तसंच करा. ओके. सो हे पोर्शन्स आपलं झालेलं आहे. बरंचसं हे चॅप्टर आता संपलं आहे. ओके. काही जास्त राहिलं नाही आता. ठीक आहे. सो स्टुडंट्स, हॅव अ फन. अजून एक पॉईंट आहे जो थेरॉटिकल आहे, त्याच्यासाठी मी उद्याला एक तुम्हाला व्हिडिओ देईल. ठीक आहे ना. सो काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. खूप चांगले मार्क्स तुम्हाला यावेळेस येत आहेत. ठीक आहे ना टेस्टमध्ये. सो हा पेशन्सने केलेला जो तुमचा अभ्यास होता, स्टेप बाय स्टेप केला होता. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं स्कोरिंग आलेलं आहे. 120 125 टफमध्ये आलेले आहेत आणि जो थोडासा याच्यापेक्षा कमी लेवलचा होता त्याच्यामध्ये 156 to 160पर्यंत मार्क्स आलेले आहे टॉपरला. ठीक आहे ना. तर आणखी मी विचार करतो आहे की आणखी याच्यापेक्षा आणखी काही टफ क्वेश्चन्सवर एक पेपर काढू का. ठीक आहे ना. कशाचा तर टॉपिक आहे SHM. ठीक आहे ना. SHMचा. तर त्याच्यावर आपण तुम्ही मला तुमचं ओपिनियन कळवा. ठीक आहे. ओके. सो चला काळजी घ्या. खूप लेट नाईटला मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला आता गुड नाईट हा मेसेज सेंड करतो आहे. ठीक आहे. सो गुड नाईट अँड टेक केअर.